अजय. ये म्हण. बस. अरे इकडे बस. नमस्कार मॅडम. मॅडम. कोण आहे रे तू? मॅडम माझं नाव अजय. अ, मी ते माझ्या मित्राने म्हणजे ऍड्रेस दिला होता तुमचा. ते तुम्ही प्रेम देता ना? काय? प्रेम. मी तसली वाटते का तुला? हा? चुकीच्या हे असले ऍड्रेसवर धंदे आलो करतो का तू? कोण आहे तू? वाटतं. सॉरी बरं का, मी चुकीच्या ऍड्रेसवर आलो वाटतं. अरे अरे अरे. बस. घाबरला? अरे मजाक करत होते मी. बरोबर ऍड्रेस वर आलाय. अहो मला वाटलं की मी चुकीच्या ऍड्रेसवर आलोय. मग अ, कोणत्या मित्राने दिला तुझा माझा ऍड्रेस? अहो माझा तो सूरज नावाचा मित्र आहे. त्याने मला इथला ऍड्रेस दिला. सूरज. हो. बरं बरं. हा. काय करायचंय तुला? अ, मॅडम नेमकं काय माहिती का, मला ना आजपर्यंत कोणतीच मुलगी पटलेली नाही. एक एक पण मुलगी नाही पटली. आणि मी आजपर्यंत कधीच कोणत्या मुलीसोबत प्रेम नाही केलंय. ये चल. अरे बस की. बस की बस. काय नाव म्हटलं तुझं? माझं नाव अजय. अजय. हो. का रे पण तुला कोणी भेटले नाही का तुला कोणी पाहिजेच नव्हतं? नेमकं मला कोणी भेटलीच नाही. म्हणजे मला समोरून प्रपोज यायचे, पण माझी कधी हिंमतच नाही झाली की हो म्हणू, किंवा मग त्यांच्यासोबत हे सगळं काही असं. हम्म. अच्छा. तुला एक कच्चा गडी आहे रे. तुला पक्क बनवते मी सगळं शिकवते तुला. नेमकं प्रेम म्हणजे काय असतं आणि कसा एक्सपिरियन्स असतो ते सगळं मला हे करायचं. त्याच्यामुळे मी आलोय तुमच्याकडे. अच्छा. हम्म. बरोबर ठिकाणी आलाय तू. तुला सगळं शिकवेल मी. पण तुलाहीच कच्चा लिंबू दिसतोय रे. काहीच येत नाही वाटतं तुला. अहो नेमकं म्हणजे मी आजपर्यंत कधी प्रेम केलं नाही ना, म्हणून मला काहीच नाही माहिती काय करावं लागतं, काय तसं काय असतं. पिक्चर वगैरे पाहिले नाही का प्रेमाचे? पिक्चर तर भरपूर वेळेस बघितले, पण म्हणजे कधी एक्सपिरियन्स नाही केलाय की कसं काय करावं लागतं. अच्छा. मग आज करशील ना एक्सपिरियन्स माझ्यासोबत? पण तुला माहिती आहे ना पैसे घेते. आहेत ना तुझ्याकडे पैसे? हो मी आणले ना पैसे. किती आणले पैसे? अं, काहीतरी 7-8 हजार रुपये आहेत वाटतं. काय ना. आहेत. आहेत ना? चांगले. पैसे आणलेच पाहिजे. त्याशिवाय काम होत नसतं. आहेत 11 हजार रुपये आहेत. अच्छा. हो. तुम्हाला यातले फक्त 3 हजार द्यायचे ना? नाही नाही. अरे 3,000 तर मी त्या लोकांकडनं घेते जे लोक नेहमी माझ्याकडे येत जात असतात. त्यांना एक्सपिरियन्स असतो. तुला एक्सपिरियन्स नाही, तुला सगळं शिकवायचंय. तर जास्त पैसे लागतील रे. 7,000 लागतील. 7 हजार.
अहो डबल टिबल पैसे होत आहे ना मॅडम. बघ, तुला करायचा एक्सपिरियन्स तर ठीक, नाहीतर रस्ता मोकळा आहे, निघायचं ठीक, इथून. हो हो ठीक आहे, मी देतो तुम्हाला. ठीक आहे चालतंय. ठळक नोट आणल्यात रे, आत्ताच एटीएम मधनं काढल्या वाटतं. हो ते अकाउंटला होते पडलेले, एटीएम मधनं काढून घेतले 11,000. चल मग आतमध्ये, शिकवते तुला सगळं. हो मॅडम. चल. अरे ये ना, काय नाचतोय, बस बस इथे. मग तुला कोणी गर्लफ्रेंड पटतच नाही तर तू गर्लफ्रेंडला पटत नाही. मॅडम तसा प्रॉब्लेम नाहीये नेमका. नेमकं माझ्यात ना हिंमतच नाहीये हे सगळं करायची. मग आत्ता कशी झाली हिंमत? हा, अहो म्हणजे मला ना, तुम्हाला खोटं वाटेल, मला 10 ते 15 मुलींचा प्रपोज आला. अच्छा. हा पण माझी हिंमतच नाही झाली की त्यांना हो बोलू. अरे काय गबाळ त्यांच्यासोबत करतो तू, हा? एवढं जवान झालंय, मुलींना होमनं शिकून घे, मुलींना कसं पटवायचं, मग कसं पुढची प्रोसेस करायची, सगळं शिकून घ्यायचं रे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग आज मी हिंमत करून डायरेक्ट तुमच्याकडे आलो. आता जसं डायरेक्ट माझ्याकडे आला ना, तसाच आता डायरेक्ट मुलींकडे पण जात जा. अरे तू एवढा चिकना आहे, तुला कोण नाही म्हणणार आहे रे. तसं कमी वयामध्ये एवढे पैसे असतात तुझ्याकडे, हा? करोडपतीचा मुलगा दिसतोय हो तुला. नेमकं माझ्या पप्पांचा एक बिझनेस आहे आणि त्यांनी मला एक छोटीशी कंपनी टाकून दिली. कसली कंपनी? अहो माझ्या पप्पांनी ना मला एक फरसांची कंपनी टाकून दिली. अच्छा, हो. मग लय पैसे येत असेल तुम्हाला नाही का? हा म्हणजे आता त्याच्यातला प्रॉफिट सगळं काही माझंच असतं ना. मीच चालवतो. पैसे कुठे गुंतवायचे, पैसे किती कोणत्या मालाला लावायचे ते सगळं माझ्यावर डिपेंड आहे ना. तरी किती प्रॉफिट येतो रे तुला महिन्याला? महिन्याला येतो 6-7 लाख रुपये. 6-7 लाख हो महिन्याला? हो. चांगलंय. आम्ही मग कमवतो इथे म्हणजे 5-6 हजार रुपये दिवसाला. बरं चल, जाऊ दे तो विषय. ज्या कामासाठी आलाय चल ते काम सुरू करू. हो. ये रे मग. काय रे, कसं वाटला मग पहिला एक्सपिरियन्स? अहो खूपच मजा आली बरं का. मजा तर येणारच ना, तू आलाच इतक्या मस्त ठिकाणी होता, हा? खरंच खूप भारी वाटलं हे सगळं करून. म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढी मजा येते हे सगळं करून. मज्जा काय, स्वर्ग दिसत स्वर्ग. हो खरंच माझ्या मित्राने खरं सांगितलं होतं. खूप मजा येते म्हणे. हम्म. बरं ऐका ना, बोल ना. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता हो. म्हणजे माझ्या डोक्यात केव्हाचा तो प्रश्न चाललाय. बोल बोल, प्रश्न विचारायचा आहे तर असं विचार का करतो, त्याचा विचारून घ्यायचा प्रश्न. नेमकं तुम्ही इतक्या सुंदर आहे आणि चांगल्या घरातल्या पण दिसता. तर मग तुम्ही हे सगळे काम का करताय असं? माहित नाही मला, मलाच याचं उत्तर मिळालं आणि तुला कुठून देऊ? अरे माझ्या घरच्यांनी, म्हणजे कोण होते ते मला नाही माहिती, मी जेव्हा जन्माला आली तेव्हाच मला रस्त्यावर सोडून दिलं.
मुलगी होती ना म्हणून. मग नंतर मग मला एका आंटीने उचललं, या कामाला लावलं, तेव्हापासून मी हे काम करते. आणि हेच माझी लाईफ आहे, हेच माझं रुटीन. कसं आहे आता त्या बाईने मला एवढं सांभाळलं. ती बिचारी कोण होती, काय आहे? खरं त्या बाईने मला खूप सांभाळलं. तिची मी कोणीच नसतं लागताना तरी तिने मला सांभाळलं. आता माझं काम आहे तिला सांभाळणं, म्हणून मी हे काम करते. तिला पैसे आणून देते. बरोबर आहे. बरं ऐका ना, एक अजून गोष्ट सांगू का? सांग ना. म्हणजे हे बघा, मला ना तुमचा स्वभाव खूप आवडला. तुमचं बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित. आणि मला ना म्हणजे तुमच्यावर प्रेम झाले. हे बघा, तुम्ही ना माझ्यासोबत माझ्या घरी चला. आणि हे काम करायची तुम्हाला म्हणजे गरजच नाहीये. तुम्ही माझ्या घरी चला, माझ्या सोबत राहा. मी तुम्हाला सगळे म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्या गरजा आहे, तुमच्या सगळ्या गरजा मी पूर्ण करेन. तुम्हाला एका पण असं वाटणार नाही की मी दुसऱ्याच्या घरी आली किंवा माझी गरज पूर्ण नाही होते किंवा मला पैशांची गरज लागते. मी तुम्हाला अरे, तू काय बोलतोय? तुला समजतंय का तू कोणाशी बोलतोय? अरे मी मी काय आहे? तुला समजतंय का मी काय आहे? आणि मी काय काम करते? माझं नाव किती खराब आहे. मला किती लोक ओळखता, माझ्यासोबत किती लोकांनी प्रेम केलेलं आहे. आणि तू मला लग्न करायचं विचारतोय? हे बघा, अरे तुझं डोकं ठीक आहे का? मला ना त्या गोष्टीशी काहीही घेणं देणं नाही. मला फरक नाही पडत, की तुम्ही काय केलंय, याच्या आधी तुम्ही काय कसं म्हणजे तुमचं आयुष्य जगलात. मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. मला फक्त आणि फक्त तुम्ही माझ्यासोबत पाहिजे. हे बघ, ही गोष्ट तुला सोपी बोलायला जेवढी वाटते ना, तेवढी करायला खूप अवघड आहे. हे असलं काही होऊ शकत नाही. तू जा इथून. अहो मॅडम हे बघा, मी ना तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. तुम्ही ज्या मावशींचा आता बोलत होते ना, तर मी त्यांच्या सुद्धा गरजा पूर्ण करेल. मी तुम्हाला एक मोठा बंगलो घेऊन देईल आणि आपण तिघं जण त्याच्यात राहू. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा. तुम्हाला हे काम करायची गरज पडणार नाही. बघा तुमच्या फायद्याचं सांगतोय मी. कारण तुम्ही किती दिवस असं काम करणार आहे? जोपर्यंत तुम्ही जवान आहात तोपर्यंत ठीक आहे. पुढे चालून काय? पुढे चालून म्हणजे तुम्हाला कोणी विचारणारं राहणार नाही. आणि तुम्ही जर आता माझी साथ दिली, तर पुढे चालून आपण लग्न पण करू आणि जे काही तुमची ओळख आहे आत्ताची ती सगळी नाहीशी होईल. खरं बोलतोय का रे? हो. हे बघा पण जर कोणी तुला येऊन काय बोललं माझ्याविषयी आणि नंतर तुला विचारायला मला सोडायचं, मग काय करायचं मी? सांग अहो बरं. तसा विचार कशाला येईल? आणि तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नाही ना अजून, तर मी ना तुम्हाला एक बंगलो घेऊन देतो. तुम्ही वाटलं तर तो बंगलो भाड्याने द्या. म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला पैसे येतील आणि वाटलं तर 1 वर्ष माझ्यासोबत राहून बघा तुम्ही. जर तुम्हाला वाटलं की नाही हा व्यक्ती चांगला आहे, तर पुढं आयुष्यभर साथ द्या. नाहीतर मग तुम्ही तो बंगलो घेऊन तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ऐक ना, जेवढ्या वेळ तू माझ्यासोबत घालवला ना, तेवढ्या वेळात मला तुझ्यावर खूप विश्वास पटला. आणि तू जे काय बोलतोय ना, ते करशील मला माहिती आहे. मी तयार आहे तुझ्यासोबत 1 वर्ष घालवायला. म्हणजे 1 वर्षात पूर्ण आयुष्याचं ठरवून घेऊ आपण काय आहे. ठीक आहे.